कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवामध्ये आणखी एक मानाचा तुरा आज रोवला जातोय। कोल्हापूरचं असणारं विमानतळ आपलं रूप बदलतंय आणि एका भव्य स्वरूपामध्ये या नगरीच्या आणि पंचक्रोशीच्या सेवेसाठी दिमाखानं उभा राहतंय। मी सर्वप्रथम कोल्हापूरच्या आम जनतेचं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या संकल्पनेतला देश आज परत एकदा दिमाखानं उभा राहतोय। मगाशी ज्याचा उल्लेख झाला, हवाई चप्पलमधला माणूस हवाई जहाजमध्ये बसला पाहिजे। तुम्ही जर पाहिलं असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी रेल्वे कधी सोडलेली नाही। रेल्वेचा प्रवास हा त्यांचा कायमचा आहे। आता रेल्वेनं रूप बदललं, महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी नवीन आली आणि महाडिक साहेब, तुमच्या स्वप्नांची पूर्ती 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी पूर्ण झाली। एक तुमचा असणारा त्या ठिकाणी बास्केट ब्रिजवरनं गाड्या दिमाखात कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी येतील, कुठलंही मध्ये अडथळा राहणार नाही। आणि जर अडथळ्यातनं या ठिकाणी पार व्हायचं झालं तर विमानतळ सुद्धा सुसज्ज झालंय आणि त्याची कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर या निमित्तानं करण्याचा हा प्रयोजन या ठिकाणी आहे। उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, आदरणीय मंडलिक साहेब, आदरणीय आबिटकर साहेब, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, आदरणीय आवाडे साहेब, आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, उपस्थित असणारे अमलजी महाडिक साहेब, या ठिकाणी नरके साहेब, सर्वच या ठिकाणी मान्यवर मंडळी, आदरणीय कलेक्टर साहेब, समोर असलेले सर्व या ठिकाणी शाहूप्रेमी, शाहूच्या ह्या नगरीमध्ये आपल्या सर्वांना हा कार्यक्रम पाहता येतो आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री महोदय सुद्धा या कार्यक्रमाला येत आहेत। 1939 साली पहिल्यांदा एक फ्लाईट आपल्या ह्या शहरामध्ये आली। राजाराम महाराजांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया नावाच्या जुहू एरोड्रोममधून त्यावेळी या ठिकाणी मुंबईचे विमानतळ होते। या खाजगी कंपनीनं पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिली फ्लाईट या ठिकाणी आणली होती आणि आज 5 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी प्रवासी गेल्या 2019 पासून आत्तापर्यंत या ठिकाणी प्रवास करतायत। राजाराम महाराजांचा उल्लेख मुद्दामून केला पाहिजे, कारण शाहू महाराजांनी जी संकल्पना मांडली ती शाहू महाराजांची संकल्पना पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम राजाराम महाराजांनी केलं। शाहू महाराजांनी जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते राजाराम महाराजांनी केलं। आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे की आजच्या काळातला हा एअरपोर्ट जो उभा राहतोय तो त्यांच्याच जमिनीमध्ये या ठिकाणी उभा राहतोय आणि त्यांचंच नाव या टर्मिनलला त्या ठिकाणी मिळतंय। हे खऱ्या अर्थानं राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या कामाची सुद्धा सुरुवात आणि त्याची पोचपावती बनायला हरकत नाही। तुम्ही पाहिलं असेल तर किती सुंदर इमारत, एअरपोर्ट अनेक होतात, डिझाईन अनेक होतात, पण एखाद्या शहराची ओळख तिथं गेल्यानंतर पोचल्यानंतर कशी असावी तर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की कोल्हापुरी बाणा किंवा कोल्हापूरचा असणारा वैभव एकवटून या ठिकाणी त्याचं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलंय। ज्योतिबाच्या काळ्या दगडाचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलाय। शुभ्र अशा पद्धतीचं रंगसंगती त्या ठिकाणी करण्यात आली आणि आतले जे पेंटिंग्स आहेत ते आपल्या कोल्हापुरी लोकांनी मोठ्याच्या मोठं शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्याच्यापासून, खिद्रापूरपासून, अंबाबाईपासून ते या ठिकाणी असणाऱ्या रंकाळा तलावापासून ते या ठिकाणी ज्योतिबापर्यंतच्या सर्व या ठिकाणी पाऊलखुणा कोल्हापूरच्या त्यामध्ये या ठिकाणी अधोरेखित केलेत। रनवे मोठा झालाय। निश्चितपणे एरोप्लेनला एअरबस म्हटलं जातं। खऱ्या अर्थानं पूर्वीचं जे विमानतळ होतं ती लोक आम्हाला विचारायची, साहेब कन्व्हेअर बेल्ट सुद्धा तिथं नव्हता, बसला जसं बॅग घेऊन जातात तशा पद्धतीनं लोक जायची आणि मग आम्ही एअरबसमध्ये बसलोय का बसमध्ये बसलोय ही लोक या ठिकाणी प्रश्न विचारायची। आज जगभर आतनं या ठिकाणी लोक आणि पर्यटक आपल्याकडे येतील। लोकांच्या पर्यंत जात असताना कोल्हापूरचा एक वेगळा लौकिक या निमित्ताने ह्या विमानतळामुळे उभा राहतोय। मी ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन की ज्योतिबा त्यांचं कुलदैवत आहे आणि ज्योतिरादित्य हवाई उड्डाण मंत्री म्हणून देशामध्ये या ठिकाणी काम करतायत। कोल्हापूरच्या एअरपोर्टला गती देण्यासाठी म्हणून ज्योतिरादित्यजींनी सुद्धा फार मोठी ताकद या शहराला या ठिकाणी दिली। मी मनापासून त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन। निश्चितच प्रधानमंत्रीजींनी आता ऑनलाईन उद्घाटन करायची ठरवलेत। पूर्वीचा काळ पहा आणि आत्ताचा काळ पहा। येणारे रस्ते आपण चौपदरीकरणापासून या ठिकाणी आता कुठं जाऊन पोहोचलो, 6-6 पदरी 8-8 पदरी रस्ते देशामध्ये व्हायला लागले। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश वेगळ्या पद्धतीनं नडतोय, बदलतोय आणि ग्रामीण जनजीवनाला विकासाच्या मार्गाला नेत असताना खऱ्या अर्थानं कनेक्टिव्हिटी इज द की।
ज्या कनेक्टिव्हिटीमुळे देश प्रगल्भपणे पुढे जाणार आहे त्या कनेक्टिव्हिटीला आणखी बळसाळी करणं हे खऱ्या अर्थाने या राष्ट्रामध्ये काम चालू आहे। निश्चितपणे आज कोल्हापूर बेंगलोर असेल, बेंगलोर कोल्हापूर असेल, कोल्हापूर मुंबई, मुंबई कोल्हापूर, कोल्हापूर हैदराबाद अशा अनेक फ्लाईट्स या ठिकाणी आपल्या इथं चालू आहेत। आदरणीय सर्वच खासदार महोदयांना आणि या ठिकाणी मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की ज्योतिरादित्यजींच्या कडे मागे लागून आपल्याला आणखी फ्लाईट्स या ठिकाणी तिरुपतीला जाणारी फ्लाईट आपली बंद पडली आहे, ती फ्लाईट परत कशा पद्धतीने चालू होईल याच्याकडे काम बघितलं पाहिजे। त्याचबरोबर इथून शिर्डीला जाणारी फ्लाईट कशा पद्धतीने या ठिकाणी चालू होईल खासदार साहेब, याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत। निश्चितपणे कनेक्टिव्हिटी जितकी वाढेल तितकी उद्योगाला चालना मिळणार आहे, तितकेच मोठे मोठे या ठिकाणी प्रकल्प आपल्याकडे येणार आहेत। बाहेरनं येणारा उद्योजक आपल्याकडे किती कमी वेळेत येतो आणि पोहोचतो आणि इथं काम करून परत कसा जातो याच्यासाठी या ठिकाणी काम पाहायला जाणार आहे। आणि निश्चितपणे महालक्ष्मीची ट्रेन असेल किंवा आता नव्यानं होऊ घातलेली ती ट्रेन वंदे भारतची सुद्धा आपण योजना कोल्हापूरमध्ये आणायची आखली आणि कोल्हापूरचा आम प्रवासी हा वंदे भारतमधनं मुंबईला कमी वेळेमध्ये या ठिकाणी जाईल याची व्यवस्था लागली जाते। आणि त्याचबरोबर विमान सेवेमध्ये सुद्धा अत्याधुनिक अशा पद्धतीची विमानं इथं यावीत आणि लवकरात लवकर विमानं सगळ्या देशभर याचं नेटवर्क जावं। बघता बघता बेळगावचं एअरपोर्ट अतिशय चांगलं झालं आणि आपल्या पुढे एअरपोर्ट त्या ठिकाणी गेलं। आपलं एअरपोर्ट राजाराम महाराजांच्या वेळचं त्याच्या आधीपासूनची असणारी व्यवस्था पण खऱ्या अर्थानं आज त्याला मूळ स्वरूप येत आहे। मी मनापासून स्टेजवर असलेल्या आणि समोर बसलेल्यांचं मनापासून अभिनंदन करेन की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आज या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे। मी संभाजीराजेंचं सुद्धा छत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे कारण त्यावेळी जे राज्यसभेचे खासदार होते त्यावेळी सुद्धा त्यांनी मंडलिक साहेब आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी भरघोस अशा पद्धतीची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्या नशिबात असतं त्यातलाच उजाडतंय। महाडिक साहेबांनी त्याची सुरुवात केली होती, परत मधल्या टप्प्यात तुम्ही नव्हता साहेब आणि आता शेवट या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि परत खासदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे आई अंबाबाईच्या मनात असल्याशिवाय ताराराणीच्या मनात असल्याशिवाय ते या ठिकाणी घडत नाही। आणि निश्चितच आज आम्ही तिघही मी असेल मंडलिक साहेब असेल आणि या ठिकाणी महाडिक साहेब असतील ही तिघही या ठिकाणी ह्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचं योगदान त्या ठिकाणी देतोय। प्रत्येकानं एक एक गोष्ट वाटून घेतली, त्या गोष्टी कामाच्या रूपानं जिल्ह्याला भेट म्हणून देण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलंय। एकमेकाच्या आडवं येण्यापेक्षा एकमेकाच्या साथीनं जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम तिन्ही खासदार आम्ही एकत्रपणे करतोय। स्पर्धा जी आहे ती पुढे नेण्याची आहे, मागं खेचण्याची नाही आणि ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो। उड्डाण या ठिकाणी थोड्या वेळानं विमानाचं मुख्यमंत्र्यांचं विमान या ठिकाणी उतरेल पण कोल्हापूरचं उडलेलं विमान क्षितिजा पलीकडे जाईल, उद्या हा इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल अशी शुभेच्छा या निमित्तानं देऊन माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।